श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाची म्हणजे धोंड्याच्या महिन्याची माहिती देणार आहे. अधिक मास म्हणजे काय, यंदा तो कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर अधिक मासात जावयाचा जो मानपान केला जातो तो का केला जातो आणि आपल्याला जर तो करायचा असेल तर वाण म्हणून कोणत्या वस्तू द्याव्यात. त्याचप्रमाणे अशी कोणती वस्तू आहे की ती सोन्याहून मौल्यवान आहे आणि अशी ही वस्तू लेक जावयाला आपल्याला द्यायची आहे. ती वस्तू कोणती आहे, ज्यांना जावई नसेल त्यांनी काय करायचं, तसेच अधिक मासाला धोंडा का म्हणतात आणि हे धोंडे कशाचे बनवतात, तसेच या 3 चुका देखील टाळायच्या आहेत. तर या 3 चुका कोणत्या, त्या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आल्याने ज्येष्ठ महिना हा तब्बल 2 महिन्यांचा म्हणजे 60 दिवसांचा असणार आहे. सुरुवातीला अधिक ज्येष्ठ महिना असेल आणि एकदा की अधिकचा महिना संपला की त्यानंतर नीच ज्येष्ठ महिना सुरू होईल. तर मग मे आणि जून या महिन्यामध्ये अधिक मास असणार आहे. तर 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार या कालावधीमध्ये आपण अधिक मास हा पाहणार आहोत. सर्वप्रथम अधिक मास म्हणजे काय ते जाणून घेऊया. दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येत असतो, ज्याला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यामध्ये जो फरक असतो तो फरक भरून काढण्यासाठी साधारणतः 32 महिने 16 दिवसानंतर 1 महिना अधिक धरला जातो. हा महिना श्रीहरी विष्णूंच्या सेवेचा उत्तम महिना मानला जातो, म्हणून याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. अधिक महिन्यात अनारसे, बत्तीसा किंवा मैसूर पाक यासारख्या पदार्थांना खूप महत्त्व दिले जाते. हे पदार्थ 33 या संख्येमध्ये दिले जातात. 33 ही संख्या असण्यामागचं कारण म्हणजे इंग्रजी वर्षाचे 365 दिवस आणि मराठी वर्षाचे 354 दिवस यामधील जो फरक असतो तो भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी हा 33 दिवसांचा महिना येतो, म्हणून 33 अनारसे देण्याची प्रथा ही पडली आहे. त्याचप्रमाणे तांब्याचे भांडे किंवा निरंजन देऊन सुद्धा जावयाचा मानपान केला जातो. तसेच काही लोक कपडे किंवा साडी सुद्धा देतात. ज्याची जशी इच्छाशक्ती असेल त्याप्रमाणे खर्च केला जातो. बघा, अधिक मासामध्ये कोणतेही मांगलिक कार्य, शुभ विवाह, लग्न कार्य किंवा कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. परंतु या महिन्यात अधिकाधिक देवांची उपासना, दान धर्म, एखाद्या ग्रंथाचे पारायण, भागवत पारायण अशा धार्मिक गोष्टी तुम्ही या करू शकता, कारण हा महिना अधिकाधिक पुण्य कमवण्यासाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो. आता या महिन्यात जावयाला विष्णू स्वरूप मानून वाण देण्याची खूप मोठी परंपरा आपल्याकडे आहे. तर हे वाण नक्की कसं द्यायचं, काय द्यायचं आणि जावयाचा मानपान कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तर या महिन्यात आपल्या लाडक्या जावयाला घरी बोलावून त्यांचा मानपान केला जातो. त्याचप्रमाणे जावयाला श्रीहरी विष्णूंचे स्वरूप मानून वाण देण्याची एक जुनी परंपरा आहे. पण आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू त्यांना वाण म्हणून देऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्याचप्रमाणे त्यांचे नवीन लग्न झालेले आहे त्यांच्यासाठी पहिला धोंडा हा खूप महत्त्वाचा देखील असतो. पण लग्न होऊन कितीही वर्ष झाली असली तरी जावई लेकीला बोलवून त्यांचा मानपान करण्याची पद्धत आहे. जावयाला बघा, जुन्या परंपरेनुसार जावयाला सुगंधी उठणे व तेल लावून स्नान घालण्याची पद्धत आहे. जावयाच्या आवडीचा स्वयंपाक केला जातो. जेवताना जावयाच्या ताटाभोवती रांगोळी देखील काढली जाते. जेवण झाल्यावर जावयाला पाटावर बसून त्यांचे पाय धुतले जातात. कपाळाला गंध अक्षता लावून त्यांचं औक्षण केले जाते. काही ठिकाणी श्री पुरुषोत्तम पृथार्थ हे दान देत असल्याचा छोटासा संकल्प देखील केला जातो. तांब्याच्या ताटात 33 अनारसा ठेवून त्यावरती दिवा लावून तो ताट जावेला दिला जातो. यावेळी जावयाने तो दिवा शांत होईपर्यंत तिथेच बसणे अपेक्षित असते. यानंतर सासू सासऱ्याने जावयाला विष्णू स्वरूप समजून त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सासऱ्याने जावयाला दक्षिणा देखील द्यावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जवई लेकीला जेवायला बोलवणार, पण त्याचबरोबर तिचे सासू सासरे आणि दीर यांना देखील अवश्य बोलवावे. तिची नणंद असेल तर तिला देखील बोलवावे, कारण आपल्या जावई आणि लेकीचं कौतुक बघायला ही सगळी मंडळी असेल तर फारच चांगलं. त्याचप्रमाणे आपल्या घरचे मंडळीही बोलवावी तरी सुद्धा आणखी उत्तम. आणि मग यावेळेस स्वयंपाक काय करायचा, तर आपण नेहमी स्वयंपाक जो काही गोड करतो, अगदी पुरणपोळीचा देखील स्वयंपाक तुम्ही करू शकता. मात्र यामध्ये आपल्याला धोंडी आवश्यक करायची आहे, म्हणून हा महिना धोंडे मास म्हणून देखील ओळखला जातो. आता धोंडे कसे बनवायचे, किती बनवायचे हे पाहूया. तर बघा, धोंडे हे आपल्या घरातील जेवणासाठी जेवढ्या व्यक्ती आहेत त्यानुसार तेवढे धोंडे आपण 2-3 जास्त असे धोंडे बनवू शकतो. आता हे धोंडे कसे बनवले जातात बघा. हे धोंडे गव्हाच्या पिठाचे बनवले जातात आणि त्यात पुरण भरले जाते. काही ठिकाणी गमतीने त्या धोंड्यांमध्ये पुरणाबरोबर मिरची, नाणे, खडे मीठ, सुपारी किंवा चक्क धोंडा म्हणजे दगड देखील लपवला जातो आणि हे धोंडे म्हणजे लिंबा एवढे गोळे केले जातात. तळून किंवा उकडून आणि नंतर जेवणाच्या ताटामध्ये हे धोंडे वाढले जातात.
जेवणाचा ताट वाढताना त्याच्या भोवती छान अशी रांगोळी देखील काढली जाते. त्यानंतर जावयाला जेवण झाल्यानंतर वाण देखील दिला जातो. आता वाण काय द्यायचा? अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे आणि म्हणून आपण 33 अनारशी वाण म्हणून देत असतो. शास्त्र असं सांगतं की अनारशाला जेवढी छिद्र असतात तेवढे वर्ष आपल्याला पुण्य मिळतं. जर काही कारणाने अनारसे शक्य नसेल तर तुम्ही 32 ते 33 म्हैसूर पाक किंवा 33 फळ सुद्धा देऊ शकता. हे वाण देण्यासाठी तांब्याचं, चांदीचं किंवा काशीचं ताट वापरावं. जर नवीन ताट देणे शक्य नसेल तर साध्या ताटात वाण ठेवून म्हणजे 33 अनारसे किंवा 33 म्हैसूर पाक किंवा 33 फळे बत्ताशे ठेवून त्यावर एखादी चांदीची वस्तू, विडा तसेच एक दिवा म्हणजेच निरंजन व दक्षिणा ठेवावी. दक्षिणा म्हणजे काय तर 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये अशी दक्षिणा यथाशक्तीने ठेवावी. यासोबत जावयाला कपडे, घड्याळ किंवा सोन्याची वस्तू द्यावी. या वस्तू आपण आपल्या यथाशक्तीनुसार द्याव्यात. आता वाण देण्याची पद्धत कशी असावी? तर त्या वाणाची आधी पूजा करावी. नंतर गंध, फुले, अक्षदा वाहाव्यात आणि एक तुळशीपत्र ठेवावं. त्यानंतर निरंजनाने वाणाचा आणि जावयाचा औक्षण करावं. म्हणजे त्या ताटात चांदीचा एक तुपाचा दिवा निरंजन लावून तो जावयाला ओवाळून दान दिला जातो. म्हणजे हे निरंजन आणि हे ताट अनारशासह किंवा बत्तिसा असतील किंवा म्हैसूर पाक असतील कोणताही जाळीदार पदार्थ व त्याच्याबरोबर 5 फळे यासह जावयाला ही भेटवस्तू म्हणून दिली जाते. तर बघा, चांदीच्या दिव्याचे महत्त्व जास्त आहे, पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तांब्याच्या पितळाचे निरंजन देऊ शकता. त्याचप्रमाणे आपण जावयाला शाल किंवा पॅन्ट शर्टचा जोडा द्यावा आणि मुलीची खण नारायणी ओटी भरून तिलाही साडी द्यावी. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. तर आता बघा, वाण कितीही महागडे असले तरी त्यासोबत विडा म्हणजे 2 विड्याची पानं आणि सुपारी त्यावर दक्षिणा ठेवल्याशिवाय ते दान पूर्ण मानलं जात नाही. त्याचबरोबर आई आपल्या मुलीला जावयासोबत चांदीची जोडवी देखील भेटवस्तू म्हणून देत असते. तर आता काही जणांना काही प्रश्न पडले की जर आई नसेल जोडवी देण्यासाठी किंवा काही कारणास्तव जर आईला शक्य होत नसेल चांदीची जोडवी देणं, तर मुलीने आपल्या सासरकडून म्हणजेच आपल्या पतीकडून किंवा आपल्या सासूकडून ही चांदीची जोडवी घेऊ शकतो. असं काही नाही की आईनेच ही चांदीची जोडवी द्यावीत. आई आपल्या मुलीच्या प्रेमापोटी आणि खुशीने आपल्या मुलीला ही चांदीची भेटवस्तू देत असते. परंतु जरी आईने चांदीची जोडवी दिली नाही तरी मुलगी स्वतः जोडवी खरेदी करू शकते. पण या धोंड्याच्या महिन्यामध्ये नवीन जोडवी आवर्जून खरेदी करावी. त्याचप्रमाणे भेटवस्तूमध्ये आपण फळे, सुकामेवा, नारळ किंवा कोणत्याही प्रकारची 5 फळे आपण वाण म्हणून देऊ शकतो. आता वाण देताना ते नुसते हातात न देता ते शाश्वत पद्धतीने देणे महत्त्वाचं आहे आणि जास्त करून या महिन्यामध्ये जावयाला एक निरंजन आणि 33 अनारसे देण्याला अधिक महत्त्व आहे. म्हणजे सोन्या चांदीच्या भेटवस्तूपेक्षा या 33 वस्तूंना जास्त महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, जर का तुम्हाला लेक जावई नसेल तर मग तुम्हाला कोणाला वाण देऊ इच्छित असाल तर तो तुम्ही तुमची नणंद आणि नंदेच्या मिस्टरांना देखील घरी बोलावून तुम्ही अधिक मासामध्ये वाण हे देऊ शकता. हा मानपान तुम्ही पूर्ण महिन्यात कधीही करू शकता. हे वाण अधिक मासातील कोणत्याही दिवशी केले तरी चालते. मात्र शुद्ध एकादशी, द्वादशी किंवा पौर्णिमा हे दिवस विशेष फलदायी मानले जातात. जर जावई प्रत्यक्ष येऊ शकत नसतील तर त्यांच्या नावाने हे वाण मंदिरात किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान करावे. यामुळे जावयाला आणि आपल्याला दोघांनाही त्याचं पुण्य लागतं. तर बघा मित्रांनो, या महिन्यात दान धर्माला आणि विशेषतः जावयाच्या पूजनाला फार महत्त्व आहे बरं का. जावयाला आपण साक्षात श्री विष्णू मानतो आणि मुलगी म्हणजे लक्ष्मी असते. श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी दीपदान देखील केलं जातं. जेव्हा तुमच्या घरी तुमची लेक आणि जावई धोंड्यासाठी येतील तेव्हा सायंकाळी तुम्हाला पिठाचे दिवे लावायचे आहेत. हे दिवे बनवताना कणकेमध्ये मीठ टाकू नका. तसेच 33 दिवे बनवून त्यामध्ये तुपाचा दिवा किंवा तेलाच्या फुलवाती लावावेत. हे दिवे देवघरासमोर उत्तर, पूर्व किंवा अग्नी यापैकी एका दिशेला लावावेत. या दीपदानामुळे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या धोंड्याच्या कार्यक्रमाचे पुण्य हे तुम्हाला पूर्णपणे फळाला येतं. त्याचप्रमाणे बघा, आजकालच्या काळात सोन्या चांदीच्या वस्तू किंवा कपड्यावर खूप खर्च होतं, पण त्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलीला आणि जावयाला अत्यंत शुभ अशा वस्तू देऊ शकता. त्यापैकीच एक म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती. लग्नात जर दिली नसेल तर तुम्ही या अधिक मासामध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती वाण म्हणून देऊ शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्ही पितळ किंवा तांबे किंवा इतर धातूची मूर्ती देखील देऊ शकता. तसेच तुम्ही गायीची मूर्ती सुद्धा देऊ शकता, कारण गायीची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते आणि या वस्तू दिल्याने जावयाचा मान राखला जातो आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येत असते. बघा, जर तुम्हाला शक्य असेल तर जावयाला एखादी तुळशीची माळ किंवा तुळशीचं छोटंसं रोपटं भेट द्यावे, कारण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे. तुम्ही जेव्हा हा कार्यक्रम कराल तेव्हा यातील काही गोष्टी पाळल्या तर तुमची विधी हा केवळ एक कार्यक्रम न राहता एक भक्ती सोहळा होईल आणि ते आपण थोडक्यात पुढील नियमांच्या आधारे जाणून घेऊया. ज्यावेळी तुम्ही 33 अनारसे देताना ते ताटात कसंही ठेवण्यापेक्षा त्याची 9-9च्या गटात किंवा
त्रिकोणी स्वरूपात मांडणी करणे अतिशय श्रेयस्कर मानले जाते. तर आता बघा, 33 अनारसासोबत ताटात 5 प्रकारची फळं उदाहरणार्थ केळी, सफरचंद, पेरू, डाळिंब आणि संत्री ठेवणे देखील शुभ मानले जाते. याला फळवाण असे देखील म्हणतात. पण केळी देणे हे अतिशय उत्तम आहे, कारण केळीचं झाड हे विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे 33 केळी देणे देखील खूप फलदायी ठरतं. जेवण झाल्यावर जावयाला तांबूल म्हणजे विडा देण्याची पद्धत आहे. यात 2 विडेची पानं, सुपारी, कात आणि वेलची असावी. जावयाला विडा हा उजव्या हाताने द्यावा आणि त्यावरती एखादे नाणे ठेवावे, किंवा तुम्हाला ताटात वाणात देखील हा विडा देता येऊ शकतो. अनेक ठिकाणी अनारसासोबत कणकेचे 33 छोटे छोटे दिवे म्हणजेच निरंजन बनवले जातात. त्यामध्ये साजूक तूप घालून त्याने जावयाला ओवाळलं जातं आणि नंतर ते दिवे दान केले जातात. याला दीपदान असे म्हणतात, जे अधिक मासातील सर्वात मोठे दान मानले जाते. तसेच बघा, सर्व विधी झाल्यावरती जावयाच्या पाया पडताना त्यांना म्हणावे की आमच्या कन्याला सुखात ठेवा आणि आमच्या कुटुंबावर विष्णूची कृपा राहू द्या. जावयाचा त्या दिवशीचा आशीर्वाद साक्षात भगवंताचा आशीर्वाद मानला जातो. तसेच विधीच्या शेवटी मनातल्या मनात म्हणावे की हे विष्णू रूपी नारायण, हा विधी करताना आमच्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करावीत. यामुळे विधी पूर्णत्व जाते. त्याचबरोबर शक्य झाल्यास अधिक महिन्यामध्ये तीर्थस्नान करावे. किमान 1 दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते आणि या महिन्यामध्ये दीपदान आवर्जून करावे. देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्त होते. तीर्थयात्रा करावी, देवदर्शन करावे. तांबूल दान म्हणजे विडा दक्षिणा आपण दान करू शकतो. ज्या दिवशी तुम्ही जावयाला जेवायला बोलवणार त्या दिवशी घराबाहेर एखाद्या घरच्या व्यक्तीला किंवा प्राण्याला उदाहरणार्थ गायीला अन्नाचा घास नक्की द्यावा. तर बघा मित्रांनो, तर अशाप्रमाणे तुम्हाला या अधिक मासामध्ये लेक जावयाचा मानपान कशा प्रकारे केला जातो, अगदी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच मनापासून लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.